हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. कसे आहात सर्व? यस, इट्स अ न्यू डे, न्यू बिगिनिंग अँड डे स्टार्ट्स विथ ऑल यू लवली अँड ब्युटिफुल पीपल अँड लॉट्स ऑफ लव फ्रॉम माय खुशी अँड टोनी अँड फ्रॉम मी. तर हा होता रात्रीचा टाईम. मी कारले कट करून ठेवत होते. दुसऱ्या दिवशी मला टिफिनला भाजीला न्यायचे होते त्यासाठी. आणि सकाळी जी आहे ती खूप जास्त गडबड होते. जर भाजी कट करायची त्यानंतर बनवायची जर म्हणलं तर खूप धावपळ होते. त्यामुळे रात्रीच मी कट करून ठेवते जर भाज्या कट करून ठेवायच्या असतील तर. आणि मला तर कारल्याची भाजी बियासोबत खायला आवडत नाही, बरेच जण खातात सुद्धा. त्यानंतर मग मला नेल पेंट चेंज करायचं होतं, म्हणून मग जे अगोदर लावलेलं होतं ते नेल पेंट रिमूव्ह केलं. सोबतच बहिणीसोबत गप्पा पण मारत होते. आणि मी काल लाईव्ह पण गेले होते, तुम्हाला पण माहिती आहे. आणि लाईव्हला खूप छान तुम्ही कमेंट्स करत होतात, खूप छान मेसेजेस पाठवत होतात. खूप भारी वाटत होतं. मला एक्सपेक्ट पण केलं नव्हतं मी कधी की मला एवढे छान लोक कनेक्टेड आहेत म्हणून. खरंच थँक्यू सो मच. आणि मी असा विचार करते की आता मी डेली व्लॉग टाकावे, की अगोदर मी कसं एक दिवस आड व्लॉग टाकत होते, म्हणजे सोमवारी टाकला तर नंतर बुधवारी, नंतर शुक्रवारी असं होतं. तर आता असा विचार करते की डेलीचं माझं जे काही डेली रुटीन असेल ते डेली व्लॉग मी अपलोड करेल, असं माझं चालू आहे विचार. तर तुम्हाला काय वाटतं, मी डेली व्लॉग टाकायला पाहिजे का? मला नक्की कमेंट करून सांगा जर तुम्ही म्हणत असाल तर टाकू. त्यानंतर आज माझ्या एका कलिगने हे कॅलेंडर दिलं होतं 2025चं, तर तेच मी घरामध्ये लावलं मस्त असं. आता मला दुसरं घ्यायची गरज नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी मला टिफिनसाठी नाश्त्यासाठी बनवायचा होता ढोकळा. मस्त ढोकळाचं पीठ घेतलं, त्याला पाणी टाकून मिक्स करून घेतलं. पण याची स्टोरी खूप वेगळी झाली. काय झालं, हे याच्यामध्ये पाणी जास्त झालं आणि माझ्याकडे इडली पात्र वगैरे नाहीये, तर मी कढईमध्येच त्याला वाफवायला ठेवून दिलं होतं आणि हे म्हणजे शिजलाच नाही. मग शेवटी काय केलं, मी ते जे झाकलं होतं त्याच्यावर त्याला पूर्ण असं पॅक करून ठेवला, हाताने धरून ठेवलं. तेव्हा कुठं जाऊन थोडासा ढोकळा फुगला आणि मग फायनली मला खाण्यापुरता तरी झालाच. खूप इच्छा होती माझी ढोकळा खायची आज. आणि मी रंजनाला सुद्धा कॉल करून सांगितलं होतं की तू आज नाश्ता करून येऊ नको, मी ढोकळा बनवून आणते म्हणून. पण सगळा माझा पचकाच झाला. पण मी जेव्हा तिला खायला दिला तर तिने पण तारीफ केली, म्हणली की एवढा पण काय वाईट नाही झाला, म्हणजे वाईट नव्हताच तो आणि वाटोळं पण करायचा नव्हता, तर त्यामुळे खावा लागला. थोडाफार फुगला होता, म्हणजे असं झालं की हाफ फुगला होता आणि हाफ तसाच होता. त्यामुळे ते थोडं मला वेगळं वाटलं, कारण माझं दरवेळेस जे आहे ते एकदम खूप भारी फुगतो, त्यामुळे आपले एक्सपेक्टेशन वाढतात असं असतं. आणि कधी असं झालं की मग खूप वाईट वाटतं. नंतर मग आज माझी बहीण घरी बसून सर्व कपडे माझे वॉश करून देणार होती. तिनं सांगितलं मला की जेवढे पण कपडे असतील ते सर्व काढून ठेव, म्हणून मग सर्व कपडे घेतले आणि जे धुवायचे होते सर्व काढून ठेवले. कारण हे सर्व कपडे मी घरी घेऊन जाणार होते धुण्यासाठी. आणि तिकडे गेल्यानंतर मम्मीला धुवावं लागले असते, म्हणून ती म्हणली की मी इथं घरी बसून तर काय करणार आहे, मी धुवून ठेवते. म्हणून मग तिच्यासाठी हे सर्व कपडे काढून ठेवले आणि तिने ते वॉश सुद्धा करून ठेवले. तुम्हाला दिसेलच नेक्स्ट व्लॉगमध्ये तर तुम्हाला आता माझी घरी जायची आमची तयारी वगैरे, पॅकिंग हे सर्व पाहायला भेटणार आहे. आणि माझे खूप जास्त कपडे धुवायचे होते, मी एवढं जास्त मला टाईम भेटत नाही, तर त्यामुळे राहतात. नंतर मग बॅग वगैरे पॅक केली आणि हे कवट होतं तिने आणलेलं, आम्हाला त्याची बर्फी बनवायची होती आणि ती त्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. ते एक मग मी रंजनासाठी घेऊन गेले आणि नंतर मग ऑफिसला जाण्यासाठी रेडी झाले. मला तुमच्यासोबत हे शेअर करायचं होतं की हे जे 2 पिंपल बघताय तुम्ही, बरेच जण मला विचारतायत की एवढे पिंपल कसं काय आले, काय एवढी स्किन केअर करून पण. तर त्याचं झालं असं की मी पावडर लावत नाही, फक्त मी स्किन केअरच्या जेवढ्या स्टेप असतात तेवढ्या करते, त्याच्यावर पावडर लावत नाही. आणि कधीतरी मनात आलं तर लावते. माझ्याकडे व्हाईट टोन पावडरचा डब्बा होता जो की गेल्या वर्षी घेतलेला होता आणि मी तो ठेवलेला होता वर, आणि मी त्याची एक्सपायरी डेट काही पाहिली नव्हती. आणि असं झालं, मी घेतला तो आणि गडबडमध्ये बघितलंच नाही त्याचं काही म्हणजे एक्सपायरी डेट वगैरे. मला तर वाटलं, मला लक्षातच नाही की हा खूप जुना आहे म्हणून. मी डायरेक्ट घेतला, लावलं आणि लावल्यानंतर मग 2-3 दिवसांनी मग हे फोड यायला चालू झाले मोठे. मग मला वाटायला की आता मी कॅम्पिंगला वगैरे गेले होते तर तेव्हा माझी धावपळ झाली म्हणून आले असतील. पण नंतर मी परत जेव्हा ते पावडर लावत होते पावडर, त्यावेळेस मी त्याची डेट बघितली, चुकून बघितली मी. चुकून पावडर लावलं म्हणता येणार नाही, चुकून मी त्याची डेट बघितली आणि येस, तेव्हा मला कळालं की ते एक्सपायर झालेले. म्हणजे एक्सपायर झालेलं नाही, ते जानेवारीमध्ये होणार आहे, पण 1 महिना आता बाकी आहे, तर असू शकतं ना अगोदर थोडं. तर त्याचं कारण हेच आहे, मला तर तेच वाटतं आता की
हे पिंपल त्याच्यामुळेच आलेले आहेत पावडरमुळे, कारण दुसरं तर काहीच मी बाहेरचं सुद्धा खात नाहीये सध्या जास्त. चहा सुद्धा बंद आहे, पिला तरी मी कधीतरी गुळाचा चहा पिते. तर हे सर्व त्याच्यामुळेच झाले असं मला वाटतंय, कारण दुसरं काहीच कारण नाही. तर मला तुम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे. आणि मी जेव्हा दिवाळीमध्ये गेले होते तेव्हा माझ्या भावाच्या तोंडावर पण खूप पिंपल आले होते. तर त्याचं पण असं झालं होतं. आता कसं मुलं स्किन केअर वगैरे असं काही करत नाही, तर त्याने पण काय केलं, रूममध्ये त्याच्या मित्राचं वगैरे होतं वाटतं पावडर ठेवलेलं, तर ते लावलं आणि ते पण एक्सपायर झालेलं होतं. तर त्याला भरपूर असे पिंपल आले होते. तर तेव्हा मला कळालं होतं की एक्सपायर झालेल्या किती नुकसान होतं, आणि एवढी आयडिया नव्हती की मला हे एवढं डेंजर काही होईल म्हणून एक्सपायर झालेलं आहे याच्यामुळे. पण यस, झालेलं आहे. आता मला ते फेस करणं आहे, ट्रीटमेंट माझी तशी चालू आहे. तर ते पण प्रोडक्ट आहेत. डॉक्टरने मला एक क्रीम पण सजेस्ट केली, मी त्यांना फोटो पाठवला होता असं असं झालंय म्हणून. तर त्यांनी क्रीम पण सजेस्ट केली आहे, ती लावते मी. तर ते रिकवर होतंय चांगलंच, पण हे फोडायचे नाही आहेत मला. त्याच्यामुळे मला खूप काय म्हणतो आपण, काळजी घ्यावी लागणार आहे. फेस वॉश वगैरे करता येत नाही आहे, पण स्किन केअर पण मी बंदच ठेवली आहे सध्या. फक्त पाण्याने तोंड धुते. आय होप की लवकर नीट व्हावेत, कारण मला लवकरच घरी जायचं आहे आणि आय कांट अफोर्ड असं जाणं मी नाही अफोर्ड करू शकत, घरी जाणं. मम्मी तर माझी शॉक होईल असं काय झालंय म्हणून. तर मम्मीला व्हिडिओजमध्ये एवढं कळालं नाही पिंपलबद्दल, पण जेव्हा घरी जाईल समोरासमोर बघल मम्मी शॉक होईल. काय करावं आता, काही कळत नाहीये. तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की काही वापरत असाल तर प्लीज एक्सपायरी डेट चेक करा. जर ती वस्तू खूप दिवसापासून तुमच्याकडे असेल तर कोणतंही प्रोडक्ट वगैरे. माझ्याकडून ही चूक झाली आहे म्हणून मला शेअर करावं असं वाटलं, कारण बरेच जण असे आहेत, काही खूप लहान मुली पण माझे व्हिडिओज बघतात, तर त्यांच्यासुद्धा फायद्याला येईल. आता कसं लहान मुली कसं आपण टीनेजमध्ये जोशमध्ये लावून टाकतो गोरं होण्यासाठी, काय काय लोक करतात. तर यस, काही वापरण्याच्या अगोदर त्याचं काय साईड इफेक्ट होऊ शकतात, एक्सपायरी डेट चेक करा त्याची. हे सर्व चेक करून मगच तो प्रोडक्ट वापरा. ऐक, गुंता खूप झालाय. आणि मी आज टिफिन वगैरे बनवलं नाही, नाश्त्यालाच बनवलंय. तर ढोकळा बनवलाय नाश्ता. तर माझ्याकडे इडली पात्र वगैरे नाहीये, तर त्याच्यामुळे तो म्हणजे चांगला फुगला नाही. पण यस, खाण्यालायक तर झालाय. वेस्ट तर नाही, वेस्ट करता येईल एवढा तर वाईट नाही झालेला. तर मी तोच टिफिनला घेऊन जाणार आहे आज नाश्त्याला. आणि टिफिनसाठी तर काय नाही बनवलं, बघू दुपारी मेसचा डब्बा वगैरे मागवता येईल. तर अशीच लाईफ चालू आहे सध्या, कारण थंडीमुळे मला उठायची खूपच अडचण येते झोप. आणि एकतर आता मी डेली लॉंग ब्लॉग टाकत आहे, त्यामुळे मला ना खूप इरिटेशन नाही म्हणता येणार, ते माझं काम आहे, पण मला खूप धावपळ होते माझी. तर त्यासाठीच आता आज माझी हेअरस्टाईल माझी बहीण करून देणार आहे, वेणी घालून देणार आहे. तर प्लीज तुम्ही पण जर असे काही प्रोडक्ट वगैरे वापरत असाल तर त्याची एक्सपायरी डेट वगैरे चेक करा, त्यानंतरच ते यूज करा. मला तर आता असा भयानक अनुभव आलाय की मी कोणतंही प्रोडक्ट म्हणजे वापरेलच की नाही असं झालंय अगोदर तर. आणि वापरलं तरी ना त्याचं दररोज मी डेट चेक करेल की कधी एक्सपायर होणार आहे, कधी एक्सपायर होणार आहे. खूप डेंजर. म्हणजे मला ना एवढी लाज वाटत होती फिरायची बाहेर ऑफिसमध्ये पण हे असं घेऊन. म्हणजे प्रत्येक जण बघेल तो काय झालं काय झालं, जसं तुम्ही विचारतात कमेंटमध्ये तसं प्रत्येक जण विचारत होतं काय झालं काय झालं. प्रत्येकाला एक्सपायर झालेलं पावडर लावले, एक्सपायर झालेलं पावडर लावले असं चालू होतं. तर यस, आता हे रिकवर होत आले. हे घरी जाईपर्यंत रिकवर झालं पाहिजे, कारण आता मला घरी जायचंय वेळामुशाला. आणि एवढं डेंजर यार. आणि आज माझी हेअरस्टाईल करणार होती माझी बहीण, जी की गोफ वेणी घालणार होती. आणि बऱ्याच दिवसापासून मी काही दुसरी हेअरस्टाईल केली नव्हती आणि मला काही स्वतःला काही हेअरस्टाईल करता येत नाही, त्यामुळे मग तिने मस्त अशी वेणी घालून दिली. आजच्या व्लॉग पुरतं एवढंच. व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा, आणि डेली व्लॉग टाकू का ते देखील कमेंट करून सांगा. भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.